नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। मस्त अशी पावसाला सुरुवात झालेली आणि सगळीकडे हिरवळ दाटलेली आहे। बघा आमच्या घराच्या समोरचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवत आहे। किती सुंदर अशी नारळाची झाडं, डोंगर दिसत आहेत। आता आज एकादशी आहे तर एकादशी निमित्त म्हटलं चला तुम्हाला छान अशी एखादी रेसिपी दाखवावी जी उपवासासाठी चालेल। त्यासाठी मी मार्केटमधून रताळी आणलेली होती, ती स्वच्छ अशी मी धुवून घेतलेली आहे। आपण जी बाहेरनं रताळी आणतो ती अजिबात स्वच्छ नसतात, त्यामुळे ती चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची। बघा किती घाण माती त्याला निघालेली आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी मी ही रताळी धुवून घेणार आहे। ही जी रेसिपी आहे ती बनवायला खूप सोपी आहे आणि साहित्य अतिशय कमी लागतं। बघा 2-3 वेळा मी रताळी धुवून घेतली तरी देखील रताळ्यांवर आपल्याला थोडीशी माती दिसते। तर ही जी माती आहे ती आपल्याला पिलरच्या साहाय्याने पील करून घ्यायची, व्यवस्थित संपूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची। आणि ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला फास्ट करायची, कारण रताळं जे असतं ते लगेच लाल पडण्यास सुरुवात होते। त्यामुळे पटपट ही प्रोसेस करून किंवा मग तुम्ही साळून झालं की त्याला लगेचच पाण्यात ठेवायचे, म्हणजे त्याला लालसरपणा येत नाही। आता याच पद्धतीने संपूर्ण रताळी मी सोलून घेतलेली आहे ना। आता आपल्याला किसणीने हे किसून घ्यायचं आहे। किसून घेतल्याने काय होतं, मग आपलं जे रताळं आहे ते पटकन शिजून तयार होतं। तुम्हाला जर या पद्धतीने जर बनवायची नसेल तर तुम्ही रताळं जे आहे ते उकडून देखील घेऊ शकतात। बघा या पद्धतीने मी संपूर्ण रताळ्याचा किस करून घेतलेला आहे। आता काही ड्रायफ्रूट्स मी इकडे घेतलेले, तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट्स घ्यायचे। मी ते काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे। ते आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचे, पीसेसमध्ये ते आपल्याला कट करून घ्यायचे। तोपर्यंत गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे। त्या कढाईमध्ये आपल्याला थोडंसं आता तूप टाकून घ्यायचं आहे आणि तुपावर आपण जे किसलेलं रताळं आहे ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कंटिन्युअसली आपल्याला ते ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते खाली लागत नाही, कारण ते ऑलरेडी त्यामध्ये ओलसरपणा असतो, त्यामुळे ते खाली कढाईला चिकटू शकतं। म्हणून आपल्याला कंटिन्युअसली गॅसजवळच उभं राहून ते ढवळत राहायचं आहे। मंद आचेवर आपल्याला 1-5 मिनिटांसाठी छान असं हे रताळं परतून घ्यायचं आहे। खूप मस्त अशी ही जी रताळ्याची खीर आहे ती चवीला लागते। माझी मुलं अतिशय आवडीनं ही खीर खातात। खिचडी, चिप्स हे आपण कॉमनली उपवासासाठी करतोच। तर ही जी रेसिपी आहे ती काहीतरी वेगळी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघायची आणि मला कमेंटमध्ये देखील सांगायचं आहे की तुमच्या ज्या रेसिपीज आहेत त्या कशा बनतायत। भरपूर अशा रेसिपी आत्तापर्यंत मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। तुम्ही फीडबॅक पण देत चला की तुम्हाला रेसिपीज कशा वाटतात, म्हणजे मग मला देखील उत्साह येतो की तुम्हाला काहीतरी माझ्या रेसिपीज आवडत आहेत। मग मी नवनवीन आणखीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर आता या खिरीमध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये आपल्याला हे जे रताळं आहे ते 5 ते 10 मिनिटांसाठी छान असं शिजून घ्यायचं आहे। बघा आता त्याला उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। 1 चमचा आपल्याला यात वेलची पावडरही नंतर टाकून घ्यायची, त्याने आपल्या खिरीची चव खूप छान येते। रताळ्याचा मस्त असा घमघमाट इकडे सुटलेला आहे। आता इथे माझ्याकडे मिल्कमेड आहे, थोडंसं ते माझ्याकडे शिल्लक होतं म्हणून मी त्याचा वापर करून घेत आहे। तुमच्याकडे पूर्ण जर मिल्कमेडचा डबा जरी असला तरी देखील तुम्ही त्यातलं तुम्हाला किती गोडपणा हवा त्यानुसार तुम्ही यात ॲड करून घ्यायचे, किंवा मग तुम्ही साखर देखील टाकू शकतात। मी ते 2 चमचे माझ्याकडे मिल्कमेड होतं ते टाकलेलं आहे आणि अजून थोडीशी साखर मी वरतून टाकून घेणार आहे, म्हणजे खिरीला छान असा गोडपणा येईल। तर आता ही जी साखर आहे ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि छान ती वितळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। दिसायलाच किती छान दिसते बघा, बघितल्या क्षणी खावी वाटते इतकी छान अशी ही रताळ्याची खीर। काहीतरी वेगळं आहे, आपण नेहमी तेच पदार्थ खातो, तर ही जी खीर आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघायची। बघा आता त्यामध्ये भरपूर अशी वेलची पूड टाकायची, साधारण 1 चमचा जरी इथे वेलची पूड जाणार। आता वेलची पूड टाकून ती मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स आपण जे कट करून घेतले होते ते टाकून घ्यायचे, काजू, बदाम आणि पिस्ता, ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। बघा किती पटापट आणि कमी साहित्यामध्ये आपली खूप टेस्टी अशी खीर बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही ही जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा। तुमचे फीडबॅक देखील माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। तुम्हाला रेसिपीज कशा वाटतात, नवनवीन कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात। आता आपण बाऊलमध्ये खीर काढून घेतलेली आहे, त्यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकून सजून घेऊयात। तर मस्त आणि सोप्यात सोपी अशी ही आपली रताळ्याची खीर बनवून तयार झालेली आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करायची आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।